कोस्टल रोडची दुसरी लेन जुलैमध्ये सुरू होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोस्टल रोड ठरणार वरदान। तीव्र विरोधानंतर धारावी पुनर्विकासासाठीचा सर्वे तुर्तास बंद। खासदार अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड अधिकाऱ्यांशी चर्चा करणार। ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग अंधारात। पालखी मार्गावरचे पथदिवे आणि हायमास्ट 2 वर्षापासून बंदच। स्मार्ट वीज मीटर विरोधात चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। फडणवीसांचा पुतळा जाळत मुंडण आंदोलन। अदानी अंबानी यांचे खिसे भरायला घाट घातल्याचा आरोप। सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर माथेरानमधल्या 20 हात रिक्षा चालकांच्या हाती ई रिक्षाचं स्टेअरिंग। ठेकेदार नाही तर मूळ हात रिक्षा चालक व्यवसाय करणार। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातल्या 482 गावांवर जिल्हा प्रशासनाचं लक्ष। तालुका स्तरावर बचाव पथकं नेमली। अमरावतीत कॉफीच्या ग्लासात आढळले काचेचे तुकडे। सुदैवानं कुणालाही इजा नाही। हॉटेल संचालकावर कायदेशीर कारवाईची मागणी। चिंचवड मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडे जगताप कुटुंबियांव्यतिरिक्त इतर पर्याय। भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांची प्रतिक्रिया। पेरणीसाठी घरच्या सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल। कृषी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र। सासऱ्यांच्या हत्येसाठी अर्चना पुट्टेवारनं भूमाफियांची मदत घेतल्याचा संशय। पुट्टेवार हत्या प्रकरणात नवा खुलासा। पोलिसांचा अधिकचा तपास सुरू। सिंधुदुर्गातल्या वैभववाडीत स्मशानभूमीत मधमाशांचा हल्ला। अनेक जण जखमी। पीपी किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार।